एका गावात जन्म घेतलेली एक प्रेमकथा, जिचं बीज जातपात, प्रतिष्ठा आणि सामाजिक भेदभावात खोलवर रुजलेलं आहे. ही गोष्ट आहे निलेश आणि विधीची, एका असामान्य प्रेमाची, जिथं प्रेमाचं मूल्य जातीच्या चौकटीत हरवून जातं. हा केवळ एक चित्रपट नाही, ही एक हळवी पण अस्वस्थ करणारी कहाणी आहे, जी प्रेमाच्या नावावर समाज किती विकृत निर्णय घेतो याचा आरसा दाखवते. मन हेलावून टाकणाऱ्या शेवटासह ही कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते. प्रेम खरंच स्वच्छंद असतं का? मंडळी, आज आपण पाहूया सामाजिक वास्तव्याच्या धगीवर आधारित एक हृदयद्रावक कथा, धडक 2. चित्रपटाची सुरुवात होते शंकर नावाच्या एका व्यक्तीपासून, जो एका मुलाला भेटायला आलेला असतो आणि संधी मिळताच त्याला गच्चीवरून खाली फेकून देतो. त्यामुळे त्या मुलाचा मृत्यू होतो आणि शंकर तिकडून पळून जातो. खरं तर शंकर एका उच्च जातीतील माणूस असतो, जो आजवर प्रत्येक त्या मुलाला मारतो आहे, जो खालच्या जातीत असूनही उच्च जातीच्या मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असतो. यानंतर आपण निलेश नावाच्या एका मुलाला पाहतो, जो एका लग्नात ढोल वाजवायला आलेला असतो. तिथे त्याला विधी नावाची मुलगी दिसते. ती निलेशकडून त्याचा नंबर घेते आणि सांगते की माझ्या बहिणीच्या लग्नातही ढोल वाजवायला मला यालाच सांगायचं आहे. यानंतर आपण निलेशला देशाच्या एका मोठ्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना पाहतो. कॉलेजचे प्रिन्सिपल त्याचे मार्क्स पाहून खूप खुश होतात, कारण निलेश अभ्यासात खूप हुशार असतो. प्रिन्सिपल त्याला सांगतात, कॉलेजमध्ये आलायस ठीक आहे, पण इथे राजकारण करू नकोस. तू एक हुशार मुलगा आहेस, त्यामुळे चांगला वकील होण्यासाठी लक्ष केंद्रित कर. निलेशला खरं तर कोट्याअंतर्गत कमी फीमध्ये ॲडमिशन मिळालेलं असतं. नंतरच्या दिवशी निलेश कॉलेजला जायला सुरुवात करतो आणि एक दिवस त्याची पुन्हा विधीशी भेट होते. तिला पाहताच निलेश तिला ओळखतो आणि बोलतो, मी तोच ढोल वाजवणारा मुलगा आहे. तेव्हा विधी सांगते की माझंही ॲडमिशन इथेच झालंय आणि निलेशही खूप आनंदी होतो. नंतर एक दिवस शिक्षक वर्गात सर्व विद्यार्थ्यांचा इंट्रो घेऊ लागतात. तेव्हा निलेश आपलं पूर्ण नाव न सांगता म्हणतो, मी निलेश, BA LLB. हे ऐकून संपूर्ण क्लास हसतो. या क्लासमध्ये आपण विधीच्या कझिन रॉनीला देखील पाहतो, जो थोडा जास्तच हवेत असल्यासारखा वागत असतो. नंतर जेव्हा निलेश क्लासमधून बाहेर येत असतो, तेव्हा काही सिनियर्स त्याची रॅगिंग करायला येतात. तेव्हा त्याच्याच जातीचा शेखर नावाचा मुलगा तिथे येतो आणि निलेशला वाचवतो. शेखर देखील निलेशसारखाच एक लढवय्या विद्यार्थी नेता असतो, जो अशा विद्यार्थ्यांना वाचवत असतो ज्यांना उच्च जातीतील लोक त्रास देतात. शेखर निलेशला सांगतो, तू आमच्यासोबत राहा, कुणी काही त्रास देणार नाही. पण निलेश सांगतो, मी इथे फक्त अभ्यासासाठी आलो आहे, म्हणून तुम्ही मला या सगळ्यांपासून दूर ठेवा. यावर शेखरही मान्य करतो. यानंतर आपण विधीच्या घरी पाहतो, जिथे तिच्या बहिणीचं लग्न ठरलेलं असतं. तिथे तिच्या कुटुंबातील बोलण्यातून कळतं की ते लोक जातीच्या बाबतीत खूप जास्त कट्टर आहेत, पण विधी थोडी खुल्या विचारांची असते. पुढच्या दिवशी क्लासमध्ये जेव्हा टीचर शिकवायला येतात, तेव्हा निलेशला इंग्लिश समजत नसते. तो टीचरला सांगतो. तेव्हा टीचर त्याचं म्हणणं ऐकून मुलांना हिंदी शिकवायला सुरुवात करतात. मात्र नंतर विधी निलेशला सांगते की तुला इंग्लिश शिकायला हवी, यामुळे तुझ्या करिअरमध्ये मदत होईल. ही गोष्ट निलेशलाही पटते आणि तो विधीला विचारतो, तू मला इंग्लिश शिकवशील का? यावर विधी होकार देते आणि दुसऱ्या दिवशीपासून ती निलेशला इंग्लिश शिकवायला लागते. या काळात दोघं अनेक ठिकाणी फिरतात आणि त्यांच्यात छान मैत्री होते. यानंतर आपण शंकरला पाहतो. त्याला आज एक माणूस आपल्या घरी बोलवतो आणि सांगतो की माझ्या मुलीचं एका खालच्या जातीच्या मुलासोबत अफेअर चाललेलं होतं. जेव्हा माझ्या मुलाने तिला दूर राहायला सांगितलं, तेव्हा त्यांच्यात झटापट झाली आणि धक्क्याने माझ्या मुलीचं डोकं जमिनीवर आपटून तिचा मृत्यू झाला. यावर शंकर म्हणतो, जातीसाठी इतकं चालतं. मी सुद्धा माझ्या बहिणीसोबत असंच केलं होतं. यानंतर शंकर त्या खोलीत जातो, दरवाजा बंद करतो आणि त्या मुलीला फासावर लटकवू लागतो, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की तिने स्वतःला संपवलं. पण त्याच वेळी त्या मुलीला शुद्ध येते. खरं तर ती फक्त बेशुद्ध झाली होती. तरीसुद्धा शंकर अजिबात दया न दाखवता तिला फासावर लटकवून मारून टाकतो. म्हणजेच जातीच्या नावाखाली तो कुणालाही मारण्यास तयार असतो. यानंतर शंकर बाहेर येतो आणि त्या मुलीच्या कुटुंबियांना सांगतो, आवाज करून सगळ्यांना बोलवा, जेणेकरून सगळ्यांना वाटेल की तिने स्वतःला संपवलं आहे. ते लोकही तसंच करतात आणि शंकर तिथून सहज निघून जातो. पुढच्या दिवशी क्लासमध्ये सर मुलांना नोट्स लिहायला सांगत असतात, पण ते नोट्स इंग्लिशमध्ये होते. त्यामुळे निलेशला काहीच समजत नव्हतं. म्हणून तो आपल्या वहीत काहीतरी रेखाटन करत बसतो. तेव्हा सर येतात आणि निलेशची वही बघतात. मग ते त्याचा अपमान करत म्हणतात, तुमच्यासारख्या मुलांनी या कॉलेजमध्ये शिकूच नये. तुम्ही फक्त कोट्याच्या जोरावर ॲडमिशन घेतलेले असतात.
असं म्हणून सर निलेशला क्लासच्या बाहेर काढून देतात. यानंतर निलेश संतापाने एका कोपऱ्यात बसून असतो. तेव्हा तिथे विधी येते. निलेश तिला म्हणतो, आम्ही खालच्या जातीचे आहोत, म्हणून कोणालाही आमच्यावर तोंडसुख घ्यायला स्वतंत्र असतं. कुणालाही आमची मेहनत दिसत नाही. मग निलेश तिला सांगतो की माझ्याकडे बिजू नावाचा एक डॉगी होता आणि इथून कथानक भूतकाळात जातं. गावात निलेश आणि त्याचे मित्र एका नदीत अंघोळ करत असतात. तेवढ्यात काही उच्च जातीचे लोक येतात आणि त्याच नदीत सुसू करतात. हे पाहून निलेश आणि त्याच्या मित्रांना खूप राग येतो, पण ते काहीही न बोलता तिकडून निघून जातात. निघताना निलेशला आठवतं की त्याचा डॉगी बिजू तर त्याच्यासोबत नाहीये, म्हणून तो परत जाऊन बिजूला शोधायला लागतो. पण त्याला काय कळतं, उच्च जातीच्या लोकांनी बिजूला पटरीवर बांधून ठेवलं होतं. ही लोक असंच काही ना काही कारण काढून खालच्या जातीच्या लोकांना त्रास द्यायचे. निलेश अजून काही करू शकतो तोपर्यंत ट्रेन येते आणि बिजूला चिरडून जाते. हे पाहून निलेश खूपच रडतो. मग ते सगळे मिळून बिजूला पुरतात. काही दिवसांनी निलेश आणि त्याच्या मित्रांवर उच्च जातीच्या लोकांकडून चोरीचा खोटा आरोप लावला जातो. मग पोलीस त्यांना अटक करून घेऊन जातात. तेव्हा निलेशची आई पोलिसांकडे विचारणा करते. तेव्हा पोलीस तिला थप्पड मारतो. यानंतर पोलीस निलेश आणि त्याच्या मित्रांना खूप मारतात. तेव्हाच एक वकील बाई तिथे येते आणि त्या सगळ्या मुलांना पोलिसांच्या तावडीतून सोडवते. यानंतर जेव्हा निलेश सगळ्या गोष्टींचा विचार करून रागाने शांत बसलेला असतो, तेव्हा त्याची आई त्याला म्हणते, आंबेडकर साहेब सुद्धा आपल्यासारखेच होते, पण कुणाची हिंमत नव्हती त्यांना हात लावण्याची. म्हणूनच आई निलेशला सांगते, तुलाही बाबासाहेब आंबेडकरांसारखं वकील व्हायला हवं, जेणेकरून तू तुझ्या मित्रांची मदत करू शकशील. या गोष्टीनंतर निलेशने खूप मेहनत करायला सुरुवात केली आणि वकील होण्याचं स्वप्न पाहिलं. हे सगळं ऐकून विधीलाही खूप वाईट वाटतं की निलेशने किती त्रास सहन केला आहे. त्यामुळे आता विधी त्याला अजून चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकू लागते, जेणेकरून पुन्हा कधीही त्याला कुणासमोर अपमानित व्हावं लागू नये. अशा प्रकारे काही दिवस जातात आणि आता दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागतात. एक दिवस विधीचे वडील रॉनीसोबत लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची यादी बनवत असतात. तेव्हा विधी त्यांच्या हातून कार्ड घेते आणि सांगते की माझे फक्त 2 मित्र येणार, निलेश आणि त्याचा एक मित्र. पुढच्या दिवशी विधी ते लग्नाचं कार्ड निलेशला देते आणि म्हणते, तुला लग्नाला यायचंच आहे. तेव्हा निलेश कार्ड वाचतो आणि त्याला समजतं की विधीची आई या जगात नाही. तो विचारतो, तुझ्या आईचं काय झालं? विधी सांगते, आईला कॅन्सर झाला होता आणि त्यामुळे ती देवाघरी गेली. तेव्हापासून आमचं संगोपन, आमचं पालनपोषण आमच्या वडिलांनीच केलं आहे. हे सांगताना विधी रडायला लागते आणि या क्षणी त्यांच्यात एक किस होतो. त्यानंतर जेव्हा निलेश आणि विधी सोबत जात असतात, तेव्हा शेखर पुन्हा निलेशला थांबवतो आणि म्हणतो, आमच्या आंदोलनात आमचा साथ दे, नाहीतर काही काळाने तूही माझ्यासारखाच होशील. पण निलेश त्याला नकार देतो आणि तिकडून निघून जातो. यानंतर रात्री निलेश आपल्या मित्रांसोबत तयार होऊन विधीच्या घरी तिच्या बहिणीच्या लग्नाला पोहोचतो. निलेश आणि विधीला एकत्र पाहून विधीच्या वडिलांना काही आवडत नाही, कारण रॉनीने त्यांना आधीच सांगितलेलं असतं की निलेश खालच्या जातीचा आहे. मग जेव्हा सगळे लोक जेवण करत असतात, तेव्हा विधीचे वडील निलेशला एका कोपऱ्यात बोलावतात आणि विचारतात, तुला आमची मुलगी कशी वाटते? तेवढ्यात रॉनीचे काही साथीदार येतात आणि निलेशला जोरदार मारहाण करतात. विधीचे वडील त्यांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचवेळी एका माणसाने निलेशवर सुसुसुद्धा केलेली असते. हे सगळं झाल्यावर विधीचे वडील म्हणतात, पाहिलंस ना, तुझं आणि विधीचं काही होऊ शकत नाही. फक्त तुझ्या तोंडून तिचं नाव निघालं आणि एवढा गोंधळ झाला. जर तुम्ही दोघं एकत्र असाल तर अजून मोठा तमाशा होईल. त्यामुळे यापुढे माझ्या मुलीपासून दूर राहा. हे ऐकून निलेश गप्प बसून तिकडून निघून जातो आणि त्याने कॉलेजलाही जाणं बंद केलं, कारण त्या मारहाणीचा प्रसंग त्याला पुन्हा पुन्हा आठवत होता. असंच काही दिवसानंतर विधी स्वतः निलेशच्या घरी त्याला भेटायला जाते. तेव्हा निलेश तिला एका बाजूला नेऊन सांगतो, आपलं काहीही होऊ शकत नाही. तू उच्च जातीतील मुलगी आहेस आणि मी खालच्या जातीचा मुलगा. तू इकडून निघून जा. यावर विधी म्हणते, मला माहिती आहे की तू पण माझ्यावर प्रेम करतोस. मी माझ्या भावना कंट्रोल करू शकत नाही. पण निलेश स्पष्ट शब्दात नकार देतो. माझ्या मनात काहीही नाही. हे ऐकून विधी रडत रडत तिकडून निघून जाते. काही दिवसानंतर निलेश परत कॉलेजला जातो आणि आपला अभ्यास पूर्ण करायला सुरुवात करतो. पण एक दिवस तो प्रॅक्टिस करत असतानाच त्याचं रॉनीसोबत भांडण होतं. तेव्हा निलेश त्याच्यावर पुस्तक फेकून मारतो, ज्यामुळे रॉकीच्या नाकातून रक्त येतं. हे पाहून प्रिन्सिपल निलेशला म्हणतात, तुझ्या वडिलांना घेऊन ये, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. पण निलेश आपल्या वडिलांना कॉलेजमध्ये आणायला तयार नसतो. का तयार नव्हता हे आपल्याला पुढे कळेलच. यानंतर जेव्हा निलेश खूप उदास असतो, तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, माझ्या ओळखीतील एक माणूस आहे, जो तुझा बाप बनून येईल. आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी तो माणूस घेऊन येतो, जो निलेशचा बाप बनून कॉलेजमध्ये येतो. प्रिन्सिपल निलेशच्या वडिलांकडे त्याच्याबद्दल तक्रार करतात. तेव्हा निलेशचे वडील तिथेच त्याला मारायला सुरुवात करतात आणि विचारतात,
तू अशी चूक का केलीस? हे पाहून प्रिन्सिपल निलेश आणि त्याच्या वडिलांना तिकडून जाऊ देतात. पुढच्या दिवशी जेव्हा निलेश कॉलेजला जातो, तेव्हा त्याला समजतं की शेखरला वारंवार आंदोलन केल्यामुळे कॉलेजमधून सस्पेंड केलं आहे. पण तरीही शेखर आपल्या काही मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलनावर बसलेलाच असतो. हे ऐकून निलेश त्याला भेटायला जात नाही. यानंतर निलेश वर्गात सगळ्यात पुढे जाऊन बसतो. पण ती सीट रॉनीची असते, म्हणून रॉनी पुन्हा त्याच्याशी भांडायला लागतो. आणि जेव्हा निलेश उठत नाही, तेव्हा रॉनी म्हणतो, लग्नामध्ये तुझ्यासोबत काय झालं होतं? सगळ्यांना सांगू का? हे ऐकून निलेश रागात तिकडून निघून जातो. ही लग्नाची गोष्ट विधीनेही ऐकलेली असते, म्हणून ती येऊन निलेशला विचारते, लग्नाच्या रात्री काय झालं होतं? सांग ना. पण निलेश उत्तर देतो, तुझ्या बाबांकडे जाऊन विचार, ते सगळं सांगतील. यानंतर विधी आणि तिचं कुटुंब तिच्या बहिणीच्या सासरी गेलेले असतात. तिथे विधी रोनीला विचारते, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. पण रोनी काहीच सांगत नाही. दरम्यान रॉनीचे मित्र निलेशला मारायला पोहोचतात, कारण तो विधीला खूप भेटत होता. तेव्हा शंकर येऊन निलेशला वाचवतो. विचारल्यावर निलेश सांगतो, कॉलेजमधल्या भांडणामुळं हे लोक मला मारायला आले होते. मग शंकर त्याच्याशी गप्पा मारत चहा प्यायला त्याच्यासोबत येतो. पण जसं शंकरला समजतं की निलेश खालच्या जातीचा आहे, तो लगेच चहा बाजूला ठेवून काहीतरी कारण काढून तिकडून निघून जातो. हे पाहून स्पष्ट कळतं की त्याला खालच्या जातीच्या लोकांविषयी किती द्वेष आहे. खरं तर दुसऱ्या दिवशी जेव्हा निलेश कॉलेजमध्ये जातो, तेव्हा रॉनी त्याच्यावर चिखल फेकतो. त्यामुळे त्रासून रागात येऊन निलेश रॉनीशी भांडायला लागतो. त्याचवेळी प्रिन्सिपल येतात. ते रॉनीला हे गैरवर्तन केल्यामुळे कॉलेजमधून सस्पेंड करतात आणि निलेशला म्हणतात, तू तुझ्या वडिलांना घेऊन ये. यावेळी मी तुझ्या या सगळ्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तेव्हा निलेश ठरवतो की यावेळीच तो खोटं बोलणार नाही आणि आपल्या खऱ्या वडिलांना प्रिन्सिपलकडे घेऊन जाईल. मग तो आपल्या वडिलांना भेटायला जातो. निलेशचे वडील गावोगावी जाऊन स्त्री वेशात नाच करत असतात, म्हणून निलेशला त्यांच्याबद्दल लाज वाटत होती. त्याला वाटत होतं की लोकांना हे कळलं तर त्याची थट्टा होईल. तरीही निलेश आपल्या वडिलांना घेऊन प्रिन्सिपलकडे येतो आणि प्रामाणिकपणे सांगतो, हेच माझे वडील आहेत. गेल्या वेळी मी खोटं बोललो होतो. तेव्हा प्रिन्सिपल त्यांना सगळं सांगतात आणि म्हणतात, मला निलेशशी एकट्यात बोलायचं आहे. मग प्रिन्सिपल निलेशला विचारतात, तुला तुझ्या वडिलांबद्दल लाज का वाटते? ते त्यांचं काम आहे. आणि खरं सांगायचं तर तुझ्यासोबत जे आज घडतंय ते माझ्यासोबतही कधी घडलं होतं. मी खूप अपमान ऐकला आहे. मी सुद्धा उच्च जातीतील नाही, पण शिक्षणाने मी आजपर्यंत इथं पोहोचलो आहे. तितक्यात बाहेर निलेशचे वडील उभे असतात आणि रॉनी व त्याचे मित्र त्यांना छेडायला लागतात. थोडं नाचून दाखव ना. इतकंच नाही तर ते त्यांचे कपडे काढून सुद्धा टाकतात. निलेशचे वडील काहीही करू शकत नाही. फक्त गप्प उभे राहतात. आत प्रिन्सिपलच्या बोलण्याने निलेशला एक जाणीव होते. पण जसं तो बाहेर येतो, तो आपल्या वडिलांची अशी अवस्था बघून खूपच संतापतो. त्याचवेळी विधीचे वडील रॉनीला मारायला लागतात, कारण त्याने कॉलेजमध्ये घोळ घातलेला असतो. त्यावर रॉनी गोष्ट फिरवण्यासाठी म्हणतो, मी तर आपल्या सगळ्यांच्या इज्जतीसाठी लढत होतो, कारण ही विधी अजूनही त्या निलेशसोबत फिरते. हे ऐकून सगळे शांत होतात. नंतर विधी तिथून गेल्यानंतर रॉनीचे वडील विधीच्या वडिलांना म्हणतात, आपण विधीला काहीच सांगू शकत नाही, पण त्या निलेशचं काहीतरी करावं लागेल. म्हणून ते कोणाला तरी भेटायला निघून जातात. इकडे निलेश आज रॉनीला मारण्यासाठी निघालेला असतो, तेव्हा त्याची आई त्याला थांबवते आणि म्हणते, आपली शिक्षणाची वाढ लढाईत घालवू नकोस. आणि त्याचे वडीलही त्याला तेच समजवतात. यानंतर निलेश ठरवतो की आता तो शेखर भैयांची साथ देईल, कारण ते सुरुवातीपासूनच म्हणत आले होते की आपण एकत्र राहायला हवं. पुढच्या दिवशी जेव्हा निलेश शेखरला भेटायला जातो, तेव्हा पाहतो की शेखरने खोलीत गळफास घेतलेला असतो, कारण कोणीच त्याचं ऐकत नव्हतं. हे पाहून निलेश कोसळतो आणि विचार करतो, काश मी शेखर भैयाचं ऐकलं असतं. हे सगळं विचार करत निलेश घरी परतत असतो. तेवढ्यात रस्त्यात एक माणूस बाईकवरून पडतो. तो दुसरा कोणी नसून शंकरच असतो आणि तो निलेशला म्हणतो, भाऊ, मला जरा माझ्या घरापर्यंत सोडशील का? त्यानंतर निलेश त्याला त्याच्या बाईकवरून सोडायला जातो. पण रस्त्यात शंकर त्याला अडवतो आणि मारून बेशुद्ध करतो. इथे कळतं की शंकरला रॉनी आणि त्याच्या वडिलांनीच निलेशबद्दल सांगितलं होतं की तो त्यांच्या मुलीला भेटतो आणि हे लोक तर होतेच उच्च जातीतले. शंकर निलेशला रेल्वेच्या ट्रॅकवर झोपून स्वतः ट्रेन येण्याची वाट पाहत बसतो. पण निलेशला स्वप्नात बिज्जू दिसतो, जो त्याला जागा करत असतो. निलेशचे डोळे उघडतात तर समोरून ट्रेन येत असते. पण तरीही तो कसंबसं करून स्वतःला वाचवतो. पण तिथून निघताना शंकर पुन्हा त्याला मारायला येतो. पण यावेळी निलेश खूपच रागात असतो. तो शंकरला जबरदस्त मारतो. तेवढ्यात त्याला रॉनी दिसतो, जो हे बघायला आला असतो की निलेश खरंच मेलाय का. मग निलेश शंकरच्या बाईकवरून त्याचा पाठलाग करतो. रॉनी घरी पोहोचतो तर निलेशसुद्धा त्याच्या घरात घुसून त्याला मारतो. पण नंतर तो काहीतरी विचार करून त्याला सोडून देतो. यानंतर निलेश रागात विधीच्या समोर सगळं उघड करत सांगतो
की तिच्या पप्पांनीच लग्नाच्या रात्री त्याला किती लोकांकडून मारून घेतलं होतं आणि त्याच्या अंगावर टॉयलेटसुद्धा केली होती. हे सगळं सांगून निलेश विधीच्या पप्पा आणि काकांना सुनावतो की माणसाची ओळख त्याच्या जातीने नाही तर त्याच्या कर्मावरून व्हायला हवी. हे सगळं ऐकून विधी आपल्या पप्पांवरच ओरडते आणि सगळ्यांच्या समोर निलेशला मिठी मारते आणि तिथं कुणीही काही बोलू शकत नाही. म्हणजेच आता या दोघांना कुणीही वेगळं करू शकत नाही आणि ही गोष्ट विधीच्या घरच्यांनाही समजलेली असते. मग आपण शंकरला पाहतो. तो जिवंत असतो, पण एका खालच्या जातीतील माणसाकडून मार खाल्ल्यामुळे हा विचार करून तो स्वतःहून ट्रेनसमोर येतो आणि आपलं आयुष्य संपवतो. आणि हा चित्रपट इथेच संपतो. मंडळी, हा चित्रपट तामिळ भाषेतील पेरियोरुम पेरिमल या चित्रपटाचा रिमेक आहे. ही कथा इथे संपते, पण तिचा विचार मनात खोलवर घर करून राहतो. निलेश आणि विधीचं प्रेम फुलत असतानाच जातीव्यवस्थेचं विष त्यांच्या नात्याला पोखरतं. एका खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील व्यक्तीने वरच्या जातीतील मुलीवर प्रेम केलं. हे समाज पचवू शकला नाही आणि शेवटी बळी पडतं ते प्रेम, माणुसकी आणि आयुष्य. मंडळी, आजही आपल्या समाजात जातीच्या नावावर माणसांना तोललं जातं. त्यांचं प्रेम, त्यांची किंमत, त्यांच्या भावना सगळं काही त्यांच्या जन्मावर अवलंबून ठरवलं जातं. पण आपण विसरतो की माणूसपण हीच खरी ओळख आहे. या चित्रपटातून एकच गोष्ट शिकायला मिळते. जर प्रेमात, नात्यांमध्ये किंवा समाजात माणसाला त्याच्या जातीवरून मोजलं गेलं, तर ते केवळ दुःखाची आणि अन्यायाची वाट ठरते. चला, आपण सगळे मिळून असा समाज घडवू, जिथं प्रेमाला जातीची अडसर नसेल आणि माणूसपणाला खऱ्या अर्थानं मान मिळेल. प्रेम करा, पण माणूस म्हणून, जातीच्या भिंती ओलांडून. आपण तरुण आहोत, नव्या विचारांचे प्रतिनिधी आहोत, म्हणून समाज बदलण्याची खरी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपण काय करू शकतो? आपण जातपात न पाहता माणसात माणूस शोधू शकतो. प्रेम, समानता आणि आदर या मूल्यांना प्राधान्य देऊ शकतो. वैयक्तिक पातळीवर आणि सोशल मीडियावरही अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो. कुठेही भेदभाव दिसला तर त्यावर गप्प न बसता त्याला सामोरे जाऊ शकतो. शाळा, कॉलेज, समाज यातून एक संवेदनशील पिढी घडू शकतो. आपण प्रत्येकाने असे छोटे छोटे पाऊल उचलले तर उद्या एक असा समाज असेल जिथं माणूसपण हाच धर्म आणि जात असेल. जर तुम्हीही अशा समाजाचं स्वप्न पाहता तर या व्हिडिओला शेअर करा, माणुसकीवर विश्वास ठेवा आणि जातीभेदाच्या भिंती तोडायची सुरुवात आपल्या घरापासून करा. तुम्हाला काय वाटतं? जातीवर आधारित द्वेष संपवण्यासाठी आपण तरुण काय करू शकतो? कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.